देशमुखांच्या आरोपींच्या अटकेसाठी पैठणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चात धस, संदीप क्षीरसागर, जरांगे सहभागात मूक मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पैठणमधली बातमी आहे। देशमुखांच्या आरोपींच्या अटकेसाठी पैठणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील सहभागी आहेत। या मोर्चाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राज्यभरात ठिकठिकाणी या संदर्भात आता मोर्चे निघत आहेत। या मोर्चामध्ये पुन्हा एकदा सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर पाहायला मिळत आहेत, तर मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता न्याय मिळावा यासाठी आता मोर्चा सध्या सुरू आहे। देशमुख यांच्या आरोपींच्या अटकेसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, खरं तर पैठणमध्ये हा मोर्चा निघालेला। या मोर्चामध्ये जसं आपण पाहिलं सुरेश धस आहेत, सोबतच जरांगे पाटील आणि संदीप क्षीरसागर देखील आहेत। या व्यतिरिक्त पैठण किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कोणते राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी आहेत का? सध्या अजून हा मोर्चा सुरू झालेला आहे, मात्र हळूहळू जसे इथे स्थानिक राजकीय नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि संतप्त नागरिकांच्या भावना आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते, हातात काळे झेंडे घेतले जात आहेत। मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की जातीय रंग देण्याचं काही लोकांचं षडयंत्र, मात्र त्याला हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी जातीसाठी ना धर्मासाठी आमचा वार फक्त हा दहशतवादांसाठी आहे, अशा पद्धतीचे स्लोगन देखील या ठिकाणी हातात फलक घेऊन नागरिक करतायत। आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की या संतप्त आहेत नागरिक। जोपर्यंत संपूर्ण या घटनेचा आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार, आणि अशा पद्धतीचे या ठिकाणी भावना आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत जे यामध्ये सामील झालेले आहेत या मूक मोर्चामध्ये। त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घ्या। काय हे जे सर्व आरोपी आहेत यांना तर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, नुसतं कोटेडी करून चालणार नाही। या आरोपींच्या मागे जे हे सगळे जे मंत्री वगैरे असतील त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आणि हे धनंजय मुंडेचा हा मंत्रीचा राजीनामा घेतला पाहिजे, म्हणजे त्यांचं जे सिस्टम चालतंय मंत्रिमंडळातून ते त्यांची पॉवर कमी होईल आणि आरोपींना लवकरात लवकर। काय तुमच्या भावना आहेत? आज पैठणमध्ये देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। याच्यामध्ये प्रमुख मागणी अशीच आहे की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे व जे धनंजय मुंडे आहे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आपल्या पदाचा। अशा पद्धतीने हातात दंडाला काळं बांधून या घटनेचा निषेध केला जातोय ना, काय सांगा तुम्ही आज या ठिकाणी सामील झाले? आम्ही सगळे 18 पगड जातीचे इथं जमलेलो आहोत। संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे। पण मला एक सांगायचं आहे, ज्या दिवशी जर अॅट्रॉसिटी लागली असती तर आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं नसतं। इथं सांगायचंय मला, जे आरोपी तर आहेच, पण जे पोलीस प्रशासनातले जे काही लोकांनी कारण या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे, आणि आपण पाहतो की या ठिकाणी जे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आहे ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा मोर्चा आता पैठण येथील कावसानकर स्टेडियम येथून सुरू झालेला आहे। आपण पाहतो मोर्चामध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी नागरिक आहेत, हातामध्ये काळे झेंडे घेऊन या मोर्चामध्ये ते मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संतप्ताच्या भावना आहेत, तातडीने दोषींना अटक केलं गेलं पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली गेली पाहिजे, अशा विविध मागण्यासह हा आता मोर्चा सुरू झालेला आहे। प्रचंड संख्येने या ठिकाणी नागरिक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी यांचे जे कुटुंबीय आहे ते कुटुंबीय या ठिकाणी येथे सामील झाले, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगितलं? मोर्चा सुरू झालेला आहे। हा मोर्चा जो आहे तो न्याय मागण्यासाठी आहे, आणि न्याय मागण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे जो तो निघत आहेत। आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। संतोष देशमुख यांचा मुलगा देखील आहे, त्यांच्या काय भावना, काय तुमच्या नेमक्या भावना आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। पाहिलं की आता मोर्चा सुरू झालेल्या या कुटुंबियांची प्रतिक्रिया आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी हा मोर्चा आम्ही आता सुरू केलेला आहे। आणि हा मोर्चा आता पैठण येथून निघालेला आहे। मोर्चा जसं पुढे जातोय प्रचंड संख्येने या ठिकाणी नागरिक यामध्ये सामील होत आहे। कारण नक्कीच सचिन, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा। बीडमधून एक अपडेट येते। बीडच्या पाटोदा येथे पोलीस ठाण्यात शेकडो धस समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलंय। जरांगे धस यांच्या संदर्भात समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती। बीडमध्ये जरांगे समर्थक आणि धस समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी आंदोलकांची मागणी। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी बीडमधून आपल्यासोबत उदय नागरगोजे जोडलेत। उदय, खरं तर या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन धस समर्थक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। नेमकी ती पोस्ट काय
आणि हे संपूर्ण प्रकरण काय, ज्या प्रकरणावर सध्या धस समर्थक आक्रमक होत, त्यांनी ठिय्या केलाय. नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुरेश धस यांनी आवाज उठवला होता आणि त्यानंतर या प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप देखील विविध स्तरातून केला जात होता. अगदीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते असतील त्यांनी देखील धसावर आरोप केला होता. धस देखील आरोप करतायत वेगवेगळे आणि यामुळेच आता कुठेतरी एक समाज माध्यमांमध्ये देखील धस यांच्या विरोधात पोस्ट होत होत्या आणि ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी या ठिकाणी धस समर्थक एकत्र आले होते. त्यांनी आपल्या मागणीचं निवेदन पोलीस प्रशासनाला दिलं. आता पोलीस प्रशासनानं या प्रकरणात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा जो ठिय्या आंदोलन आहे ते मागे घेण्यात आलं आहे. पोलीस प्रशासनाने या आंदोलकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. करण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.